सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासून डाएट करायचं नाही. हे सकाळी जेवतो आणि संध्याकाळी जेवतो ही एवढी चटाटा देवानं उचलावी मला वाटते, मरावी ती. मी हेच खात नाही, मी ते खात नाही, अमुक करत नाही, तमुक करत नाही, जागलाच कशाला म्हणतो. देवानं पंचपक्वानाचं ताट दिले गप गिळ की. हे काय नाही बघा, खायचं नाही काय नाही. मी फक्त कॉफी घेतो, ब्लॅक कॉफी घेतो. मी असंच करतो, मी तसंच करतो, मी ह्याव करत नाही. खाणं पिणं बंद करून काय झालं काय असू दे, जोक सपाट म्हणणार चाला. नाही खरंच आहे, ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला खरं सांगायचं ना तर जे काय पूर्वजांनी आपल्या पूर्वीच्या लोकांनी केलंय हे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहे. किचन म्हणजे खूप मोठं मेडिकल आहे आपलं. आपण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लवंग कशासाठी असते माहिती आहे का तुम्हाला? हिरड्या मजबूत करण्यासाठी लवंग उपयोगात येते. तुमच्या स्वयंपाकात जर समजा तुमच्या अन्न जे शिजवतात त्याच्यामध्ये जर लवंग असेल तर ते खात असताना ना ऑटोमॅटिकली तुमच्या हिरड्या मजबूत व्हायला लागतात. तर हिरड्या. दालचिनी कशासाठी असते तर ऑटोमॅटिक जे खाल्ल्यानंतर पोट सुटते ना, पोट सुटू नये म्हणून दालचिनी असते. दालचिनीचा उपयोग तेवढ्यासाठी होते. ज्यांना ज्यांना वाटते ना आपलं पोट जास्त आहे तर त्यांनी काय करायचं, बोटाच्या पेऱ्यात ती दालचिनी घ्यायची, थोडी थोडी खाऊन दिवसभरात थोडी थोडी एवढी दालचिनी संपवायची. दुसऱ्या दिवशी गॅप ठेवायचं, तिसऱ्या दिवशी परत खायचं. 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं पोट कमी व्हायला लागलंय, तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल. हे सर्वसाधारण जर 3 महिने केला तर पोट एकदम प्लेन व्हायला लागतं, कुठल्याही प्रकारचं पथ्य पाणी न पाळता. गॅसेसचा त्रास आहे, ज्यांना गॅस जास्त होतोय, कुठेही चालू करतात, एक एक जेवताना बघा वाकडी होतात. इकडनं भर पडली की तिकडनं ऑटोमॅटिक यांचं चालू. हे डाएट वाल्यांचं एक जास्त असते बरं का. उपाशी राहतात ना, पोटात गॅस तयार होतं आणि गॅस तयार होऊन त्यांना ऍसिडिटीचा जास्त त्रास होत असतोय. बरीच लोक म्हणतात मी 5 किलो वजन केलं कमी, 7 किलो कमी केलं. काय उपयोग नाही, तुम्ही शरीर कमजोर केलं. वजन कमी झालं म्हणजे तुम्ही लय वर्ष जगणार आहे, लय शरीर मजबूत झालं असं नाही. खाणं एकपट आणि व्यायाम दुप्पट असं पाहिजे. तर त्यासाठी वेलदोडा सगळ्यात महत्वाचा आहे. गॅसेसचा ज्यांना ज्यांना त्रास आहे त्याने दिवसभरात एक वेलदोडा ठेवायचा, त्याच्यात ताणे असतात बघा, ते एक 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 करून तास दीड तासाने एक 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 करून दिवसभरात एक वेलदोडा खायचा. काय खर्च आहे सांगा बरं याला, पण गॅसेसचे प्रॉब्लेम सगळे निघून जातात. तमालपत्री माहिती आहे, स्वयंपाक करत असते तमालपत्री, तेजपत्ता. इकडे हातावर जाऊ नका, मोठे असते म्हणून केलं, नाही तर तुम्हाला वाटणार हात असा केला म्हणजे. तसलं काय नाही आहे. तमालपत्री, तेजपत्ता म्हणतात तमालपत्री. हे कशासाठी असतं माहिती आहे? ते खाऊन बघितले कधी? चव असते त्याला. कशासाठी? त्यासाठी घालत असतील लोक, मसाले भातामध्ये घालतात बघा. हे कसं असते, सगळा मसाला एकत्र येतो त्यावेळेस हीट जास्त होते, पचन संस्था बिघडू शकते. तमालपत्रीचा जर काढा करून पिला तर पचन संस्था पूर्ण रिपेअर होते, चांगली होते, खाल्लेलं अन्न पचायला लागतंय. एका पानाचा काढा करून प्यायचा. किती सोपा आहे सांगा बरं. पण हे करायला मागत नाही आपण. आपल्याला कसं आहे, जरा काय झालं की दवाखाना, जरा काय झालं की दवाखाना. फाडून गेला तरी आता हल्ली बघतच नाही, विचार नाही मागचा पुढचा. किती पैसे घालून बसतात बघा. घालवा तुम्ही, मला काय त्याच्याशी काही हे नाही. सगळ्या प्याती चांगल्याच आहेत, सगळे दवाखाने मानवाला बरं करण्यासाठीच आहेत. पण अगोदर थोडे घरगुती उपाय करून बघावेत असं मला वाटतंय. कारण काय माहितीये, आयुर्वेद हा 5000 वर्षापूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तो तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. आयुर्वेद तुमचा नाही आहे का? देव एकट्याचा कोणाचा आहे का? देव सगळ्यांचा आहे की नाही? निसर्ग सगळ्यांचा आहे की नाही? साधा साधा विचार करा. निसर्ग खूप देणगीदार आहे, खूप देतो तुम्हाला. आजपर्यंत तुमचं वय काढा आणि दवाखान्यात 1 दिवसाच्या ऑक्सिजनची किंमत विचारा. 1 दिवसाचा ऑक्सिजन, 1 दिवस तुम्हाला जो ऑक्सिजन लागतो ना त्याला कमीत कमी 6000 रुपये लागतात. 6000 रुपये. तुमचं वय गुणिले 6000 करा, तुमचे दिवस मोजा, गुणिले 6000 करा. तुमचं वय गुणिले 6000, तुमचे दिवस मोजून गुणिले 6000 करा. किती होतात बघा. त्यातला 1 रुपया तरी तुम्ही दिलाय का आजपर्यंत? ऑक्सिजन निसर्गाकडून घेतात, दिलाय कुणी? अहो खूप मोठा देणगीदार आहे. आज प्राण एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन, कोविड मध्ये एवढ्यांना जर ऑक्सिजन लावायचं असतं तर मला वाटतंय निम्म्यार्धी गेलीच असती त्यातली. पण निसर्ग कोणाला पार्सलिटी करत नाही. पापी असू दे, पुण्यवान असू दे, प्रत्येकाला ऑक्सिजन देतोय, हे लक्षात ठेवायचं. म्हणून निसर्ग माना, आयुर्वेद माना. आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये. आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. म्हणून आयुर्वेद आपण घेतला पाहिजे. कुणाचंही घ्या, मी असं म्हणत नाही माझं घ्या.
मी माझी कुठली जाहिरात करायला आलेलो नाही. मी फक्त आयुर्वेदाचा प्रसार प्रचार, निसर्ग उपचाराचा प्रसार प्रचार करायला आलोय. आज गुडघेदुखीनं हैराण आहेत ना लोक. आमच्या इथं आल्यानंतर 5 दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता गुडघेदुखी, कंबरदुखी 5 दिवसामध्ये, मग तुमची चकती सरकलेली असू दे, मणक्यात गॅप असू दे, वाटी बदलाय सांगितलेली असू दे, गुडघेदुखीचा त्रास असू दे, कुठलाही त्रास असू दे, 5 दिवसांमध्ये ओके. परत लाईफ मध्ये प्रॉब्लेम नाही 5 दिवसांमध्ये, आणि खूप कमी खर्चांमध्ये. असं नाही की 5 दिवसाचे आम्ही 10 लाख आणि 20 लाख घेतोय. पैसे खूप कमी, जेवढा खर्च येतो तेवढाच आम्हाला. हे बघा, खूप पैसे कमवले, खूप पैसे सांभाळून राहिलो म्हणजे मी चांगला राहीन असं काही नसतंय, लक्षात घ्या. आजपर्यंत मगाशी साहेब बोलले, पाटील साहेब, की मी काय पैसे घेतले नाही. अहो पैसे घेऊन हो, पण ताकद कोण देणार आहे? हे परमेश्वरानं दिलेलं काम आहे मला. हे मी त्यांच्या मर्जीनं करतोय. आणि एवढं फिरण्याला महाराष्ट्राच्या बाहेर आज 7,500-8 हजार व्याख्यानं दिली. एकदाही कुठे थकलो नाही, दमलो नाही, कधी आजारी पडलो नाही, कधी गुडघेदुखी, कंबरदुखी, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, बीपी नाही, शुगर नाही, पित्त नाही, उष्णता नाही, काही नाही. हे सगळं त्यानं कंट्रोल मध्ये आणलेलं आहे परमेश्वरानं. कारण मी चांगल्या मनानं जीव तोडून तुम्हाला बोलतोय. कोण एवढं तुम्हाला समजून सांगणार नाही. जे ते तुम्हाला भीती घालणारे भेटतील, मित्रांपासून पाक सगळ्यांपर्यंत तुम्हाला भीती घालणारे भेटतील. पण आज मी तुम्हाला काहीतरी धाडस द्यायला लागलोय. हे आजार बिजार काय भानगडत जरा विचारा बरं. इतर प्राण्यांना, पक्ष्यांना कुठे गेले हाय का सांगा? आज किती प्राणी आहेत ज्यांच्या किडन्या फेल गेल्यात? बैल एवढं मरणाचं ओझं ओढतोय, हाय का त्याचा? त्याला बीपीचा त्रास आहे का? त्याला शुगरचा त्रास आहे का? बोला की. बैलाच्या किडन्या फेल गेल्या, ऐकलंय का कधी? त्याला डायलिसिस सुरू केलं. इतर एक जनावर दाखवा बरं. मग तुम्हाला जाऊ दे तिकडे. बीपीची गोळी खाणार कोण विचारलं तर निम्मी निघतील यातली. मला सांगा, बीपीचं लक्षण तुम्हाला माहिती आहे का? ऐकल्याला नको, घाबरायचं नाही. हे आजार काय भानगड आहे तो? कुठून आले हे सगळे आजार? आणि आपल्यालाच का जास्त आहे? आपण काय करतो? पहिली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचं पथ्य खूप पाळत राहतो. हे खात नाही, ते खात नाही. खाल्लं पाहिजे आणि ते पचवण्यासाठी थोडा व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर सगळ्या गोष्टी ओके होतात. आमची आजी नेहमी मला सांगायची, चाल्या म्हणायची, तुला लोखंडाचे चणे जरी घातले तर ते पचवण्याची ताकद तुझ्यात असली पाहिजे. एवढा व्यायाम करायचा आणि असं राहायचं. मानसिकता आज बदलली पाहिजे. आज आपल्याला मानसिकता खूप अशी बेकार झाली ना. जरा काय झालं तर प्रत्येकाला वाटते, मला काय झालं तर काय करायचं, मला काय झालं तर काय करायचं. आजारांची गाठ डोक्यात बांधायची आणि त्याच्यावरती विचार करत बसायचं. मग ती गाठ कुठं ना कुठे शहरात येते. महिलांना, माता भगिनींना, तुम्ही लाईन उभा राहा, मी तुमच्या लाईनला पाया पडतो. सगळ्यांचे पाय धरतो. मी तेवढा तरुण आहे, अजून म्हातारा नाही आहे, लक्षात घ्या. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. पण आज मला सांगा, महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय का हो? ते बाकीचे कार्यकर्ते आपण जर बघितलं, कोण मावा खात असेल, कोण गुटखा खात असेल, कुठल्या तरी व्यसनानं होत असेल. माझी महिला वर्ग काय करते, माझी माता भगिनी काय करते? आज काही करत नाही, लक्षात घ्या. व्यसन नसताना सुद्धा तुम्हाला घशाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे, योनी मार्गात सुद्धा महिलांना कॅन्सर व्हायला लागलाय. काय करायचं? हे कशामुळे होत असेल? हे कसं आहे? विनाकारण प्रत्येक महिलेला अनामिक भीती आहे. हे काय सगळ्यांनाच आहे. तुम्हाला एकटीला असल्यासारखं तुम्ही राहता. कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, कुणाचा तरी ऍक्सिडेंट कुठेतरी झाला असेल, ते ऐकल्यानंतर हिला धसका बसतो, हिला धास्ती बसते, हिला भीती वाटायला लागते. तर हे सगळं डोक्यातनं काढायचं. हे आजार नाही आहेत. आजार खरं सांगायचं ना, 80% आपण असंच जातो. आजार नाहीच आहे. आता माझ्याकडे पण बरीच लोक येतात. आता परवा एक 75 वर्षाचं एक जण आलं होतं माझ्याकडे पुण्यामध्ये. काही आजार नाही. मला सांगायला, साहेब मी एकदम फिट अँड फाईन आहे. मग म्हणजे इकडं कशाला आलाय? तर म्हणजे काय नाही, बाकी काही नाही आहे, वय 75 आहे, योगा करतो, सगळं करतो. मग काय झालंय? काय आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, माझी लघवी फोर्स न होत नाही. आता हा का रोग आहे का? आजपर्यंत लाखो रुपये घातले तरी काय माझं काय कुणी गुण आला नाही बघा. म्हणलं काय पायावर सूज येते का? नाही नाही. पोटात दुखत काय? नाही नाही, काहीच होत नाही हो. म्हणजे छातीत कळ येते का? काय होते काय? काही त्रास काहीच नाही आहे मला. मग फक्त लघवी फोर्स येत नाही. मग नाही नाही, फोर्स पूर्वी कशी व्हायची? अरे पूर्वी तरुण होताच, आता 75 वय, जरा मान्य कर बिचाऱ्या.
हे मान्य म्हणून करत नाही. मला म्हणते तुमचं नाव लय ऐकलंय, काय वाटतं ते करणार आणि तुम्ही बरं करणार मला माहिती आहे. म्हणलं असं गैरसमजात राहू नका म्हणलं तुम्ही, मी काय करू शकतोय. नाही नाही मी बाबा सगळ्यांच्याकडून ऐकलंय तोडकर साहेब करू शकतात. मग म्हणलं मी काय मोटर बसवून देऊ का तुला, बटन मारला की जोरात चालू. अजून एक जण आले होते 82 वय 82. साहेब मी एकदम फिट अँड फाईन आहे, आपल्याला काही झालेलं नाही, मी मिलिटरीत होतो ह्या होतो. ठीक आहे म्हणलं मग काय झालं, तर म्हणाले काय बाकीचा काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त काय होतं माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठली. मग काय मसाले ताक साठवतोस, काय साठवतोस त्याच्यात. म्हणलं काय त्रास काय, पायावर सूज येते वगैरे काय उलटी मळमळ, काही नाही हो एकदम मी ओके आहे. मग काय झालं, काय होतं माझ्या त्या पिशवीमध्ये साठल्यानंतर हळू 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 भरत भरत या पाईप मधून वरती येते. मग इकडून धबधबा सुरू होतो. काय विचारलं काय त्रास काय का, त्रास काहीच नाही आहे, फक्त एवढंच आहे माझं असं आहे तसं आहे सांगाल. आता म्हणलं जाऊ दे पुढे काय पाहिजे तुम्हाला. नाही नाही बाकी काय नाही, पुढे जाऊन माझ्या किडन्या फेल जायला नको. अहो 82 वय तुमचं, आता लाकडं रचले असतील मशाला आणि किती पुढे जाणार आहे. उगाच काहीतरी असं कुठलं तर डोक्यात ठेवू नका, आजार डोक्यात ठेवू नका, पाया पडतो तुमच्या. अनामिक भीती डोक्यातनं काढून टाका तुम्ही. हे प्रत्येक महिलेला हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये होतं, हा काय रोग नाही. आणि हे जर तुम्हाला घालवायचं असेल तर साधा सोपा इलाज सांगतो. एक फुलपात्र भरून गाजराचा रस घ्यायचा आणि त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचा आणि हे घ्यायचं. हृदयाची धडधड बंद होते ऑटोमॅटिक. धडधड म्हणजे जास्त एक्स्ट्रा धडकतं ना, ते तुमचं धडधड धडधड होतं ना, हे प्रेशर येणं बंद व्हायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची अनामिक भीती निघून जाते. पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचा. एक पिंपळाचं पान घ्यायचं, ह्यानं काय होतं, काढा करून 1 ग्लास पाण्यात टाकायचं, उकळवायचं, गाळून घ्यायचं, हे प्यायचं. ह्याच्यातून तुमच्या शरीरामध्ये जर कुठे गाठी असतील त्याही कमी व्हायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स मुळे तुम्हाला सपोर्टिव्ह सगळे ते मेडिसिन जे काय तुम्हाला घटक गरजेचे आहेत ते सगळे त्यातून मिळायला लागतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि भीती निघून जाईल. पुरुष मंडळीने घाबरायचं नाहीये. बरेच पुरुष मंडळी सुद्धा काय करतात की डिप्रेशन मध्ये जातात, म्हणतात पहिल्यासारखा संसारात रामच राहिला नाही. हे फक्त कॉन्फिडन्स लूज असल्यामुळे होते, बाकी कुठलं काही टेन्शन घ्यायचं नाही. लूज कॉन्फिडन्स मुळे आपल्या संसारातून राम निघून जातो. काय निघून जातं ते तुम्हाला माहिती आहे. अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा, काही प्रॉब्लेम येत नाही. 15व्या दिवसापासून तुम्हाला लगेच लक्षात येईल काय प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होतोय ते. आणि अजून एक सांगतो, रोज सकाळी नाश्ता करायचा, नाश्ता केल्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ खायचे. एक तर हाडांचं दुखणं बंद होऊन जाईल, गुडघेदुखी कंबरदुखी कमी येईलच, कॅल्शियम भरायला लागेल, त्याचबरोबर तुमच्या संसारातून गेलेला रामही तुम्हाला परत सापडायला लागेल. करून बघा, खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय उगाच कॅल्शियम वाढवण्यासाठी तीळ खाऊ नका, नाहीतर मराल फुकटच. रोज रात्री जेवण झाल्यानंतर खसखस खायची, 1 चमचाभर चावून खसखस खायची. आता भाजून खाऊ का तळून खाऊ विचारू नका, नाहीतर पुण्या मुंबईची लोक लय डेंजर हो, काही विचारतात. एकदा मला फोन आलाय, मला म्हणते आमच्याकडे गाय नाही, आमच्याकडे म्हैस आहे, मग म्हशीचं गोमूत्र प्यालं तर चालतंय का. म्हशीचं गोमूत्र मुंबईत विचारलं, म्हशीचं गोमूत्र. मी म्हटलं पहिल्यांदा तर ऐकावलं, म्हटलं आता नवीन सर्च करा, मला रिसर्च करायला लागेल म्हटलं साहेब त्याच्यावरती. आता काय सांगायचं. तर असे असतात मुंबई पुण्याची लोक लय डेंजर, काही विचारतात, माहिती नसते, कमी माहिती असतं. तर असं चला. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो सगळं आयुष्य अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने आयुष्य जगू शकतोय. कसं आहे, लय मागातली कपडे घातलीत म्हणजे देखणं दिसते असं नसते. त्याला शरीर यष्टी चांगली लागते. तुमचा 200 रुपयाचा शर्ट सुद्धा तुमच्या अंगावरती 5000चा वाटला पाहिजे, पण त्यासाठी शरीर ओके पाहिजे. नाहीतर छप्पर उडालंय, पोट सुटलंय, असतंय बरोबर आहे. पण असा नवरा असला तरी सुद्धा आपण त्याचं कौतुक करायचं, म्हणायचं काय भारी दिसतंय तुम्ही, बघा साडी घेऊन येते का नाही संध्याकाळी. महिला वर्ग आपल्या नवऱ्याला नाव ठेवत असतात, बरोबर आहे. असं चला. आणि पुरुष मंडळीला पण सांगतो, आपल्या बायकोचं कौतुक करत चला. भाजी शेजारनी चांगली नाही म्हणायची, लागते ना गप खायचं, खरं बोलायचं नाही. आणि आपल्या बायकोला म्हणायचं तुझ्या हाताला चव, फक्त दिले का बघा अगोदर, शेजाऱ्याने दिलेली तुम्ही म्हणाय तुझ्या हाताला चव, फुकटचं मारायचे का. तर चला, हसत खेळत आयुष्य जगायचं. आजपासून कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. पटपट पटपट घरगुती उपाय सांगतो थोडेसे. आणि आपण पहिली गोष्ट आहे, केस गळतीचा म्हणजे तुमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे. केस गळतीसाठी काय करायचं, कडुलिंबाची पानं घ्यायची, साधं खोबरेल तेलवर घाण्यावरचं घ्यायचं, त्याच्यात टाकायचं, उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, हिरव्या रंगाचं तेल तयार होतंय.
यांना तुम्ही केसांच्या मुळांना आठवड्यातून 2 वेळा मॉलिश करायचं. छान असे केस, तुमची केस गळती थांबून जाईल, केसातला कोंडा वगैरे कमी होऊन जाईल. तुम्हाला लांब सडक सिल्की अगदी झुबेदार केस हवे असतील तर याच तेलामध्ये तुम्ही आवळा, मोर आवळा असतो ना, तो चिरून टाकायचा आणि वडाच्या पारंब्या टाकायच्या, परत उकळवायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं. 2 दिवसानंतर हे वस्त्र गळा करायचं आणि ह्याच्या केसाला परत आठवड्यातून 2 वेळा मुळांना मॉलिश करायचं. काम केस आहे ते लांब सडक सिल्की दिसायला लागतील. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो.